कोथरूड गोळीबार प्रकरणी निलेश घायवळ विरोधात लुकआउट नोटीस जारी केल्यानंतर आता पुणे पोलिसांनी निलेश घायवळच्या प्रॉपर्टीवरती आणि एकूणच त्याच्या घरावरती झाडाझडती सुरू केलेली आहे। निलेश घायवळच्या ज्या ठिकाणी घर आहे त्या ठिकाणावरून वाहनं देखील आता जप्त करण्यात आलेली आहे। आपण ही स्कॉर्पिओ पाहू शकतो MH12 TD 9713 ही गाडी आता पुणे पोलिसांनी जप्त केलेली आहे। या स्कॉर्पिओ गाडीसह 2 दुचाकी देखील कोथरूड पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत आणि निलेश घायवळच्या घराची झाडाझडती देखील पुणे पोलिसांकडून घेण्यात आलेली आहे। 17 सप्टेंबर रोजी कोथरूड परिसरात जो गोळीबार झाला होता त्यानंतर 7 आरोपींना कोथरूड पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यानंतर या 7ही आरोपींचा निलेश घायवळशी संबंध असल्याचा पोलीस तपासातून समोर आलेला आहे आणि त्यानंतर निलेश घायवळच्या विरोधात पुणे पोलिसांनी मकोका अंतर्गत गुन्हा देखील दाखल केलेला आहे आणि त्यानंतर आज त्याच्या घराची झाडाझडती घेतलेली आहे। त्यासोबतच जे अटक करण्यात आलेले 7 आरोपी होते त्यांची धिंड देखील काढण्यात आलेली आहे आणि एकूणच आता पुणे पोलिसांकडून या गोळीबार प्रकरणी कडक कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे। निलेश घायवळ जरी लंडनमध्ये असला तरी देखील याच्या प्रॉपर्टीवरती सध्या आता कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि निलेश घायवळ ज्यावेळी भारतातील त्यावेळी त्याला तात्काळ अटक देखील करण्यात येईल अशी माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। मात्र त्यापूर्वी त्याची ज्या ठिकाणी प्रॉपर्टी आहे त्या ठिकाणी पुणे पोलिसांकडून आता कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे। कॅमेरामन नागनाथसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।